आजचा मेनू आहे मेथी कॉर्नची सुकी किंवा तुम्हाला हवी असेल तर ग्रेव्हीची भाजी. आता आपल्याला 2 पळी तेल घ्यायचं आहे. 2 पळी तेल म्हणजे 2 चमचा तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत. 2 तमालपत्र, 2 वेलची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंग. हे सगळं एकत्र परतवून घ्यायचं. हे परतवून झालं की त्याच्यामध्ये 2 कांदे आणि कांद्यांसोबत आपल्याला मालवणी मसाला टाकून परतवून घ्यायचा आहे. हे परतवून झाले की 2 कांद्याला 2 टॅमॅटो, ते टॅमॅटो मी किसून घेतलेले आहेत. ते किसून घेतलेले टॅमॅटो त्याच्यात टाकायचे आणि एकजीव करायचे. आता हे करत असताना त्याच्यावरती थोडा पाण्याचा हातसुद्धा मारलात तरी चालेल आणि नंतर झाकण ठेवून ते शिजवून घ्यायचं आहे. थोडं शिजवल्यानंतर ते फार सुरेख दिसतं. त्याच्यामध्ये झाकण ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये थोडा दाण्याचा कूट घालायचा आहे. दाण्याचा कूट घातल्यानंतर ग्रेव्हीला एक वेगळाच लूक येतो आणि ग्रेव्ही फार सुंदर दिसते. आता या ग्रेव्हीमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि शिजवलेले कॉर्न आणि शिजवलेली मेथीची जुडी, 1 कॉर्न 1 मेथीची जुडी असं मिक्स केलेलं आहे. हे सगळं एकजीव करायचं. एकजीव करून झालं की त्याच्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. मग त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून परत एकदा थोडंसं पाणी टाकून तुम्हाला हवं असेल तर झाकण ठेवून किंवा विदाऊट झाकण आपण ते शिजवून घ्यायचं आहे. जितकं तुम्हाला हवं असेल तितकी रस्सा भाजी किंवा सुकी भाजी तयार करायची. ही भाजी चवीला अतिशय सुरेख आणि घरगुती असल्यामुळे अतिशय सेफ अशी भाजी आहे. कुठल्याही प्रकारचे मसाले नाही आहेत, घरगुती खडे मसाले आहेत. आता हे झालं मेथी कॉर्नची भाजी. आता गाणं हे आलंच तुमच्यासाठी एक गाणं. क्या मौसम आया है, पूरब से मस्तानी पुरवाई चली, खुशबू से महकी है फूलों की गली, गीत गाए नदियाँ लहरों में है सरगम, है घटा दीवानी बूंदों में है छम छम, क्या मौसम. पहिल्या भाजीला मिळाले का?